ते बोलताना असं देखील म्हणाले की मला तिसरीत माझी मुलगी आहे, तिला किती मैत्रिणी प्रश्न विचारतात. अरे तुमची मुलगी आणि त्या मुलीला वडील तरी आहेत तिला समजवायला, पण आज जे झालंय ते इतकं गंभीर झालंय की त्या मुलीचे वडीलच तुम्ही हिरावून घेतलेत का? हे दोघांचेही मित्र आहेत म्हणून जनता गेली खड्ड्यात आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करणार नाही, काय वाटेल ते झालं तरी, अशी भूमिका आहे का मुख्यमंत्र्यांची आणि अजित पवारांची? आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं मी 4 दिवस म्हणजे 96 तास मी वाट बघणार आहे. तितक्या वेळात जर त्यांचं आलं नाही तर मला कोर्टात जाऊन या सगळ्यांना मी रिस्पॉन्डंट्स बनवणार आहे आणि पर्सनली लायबल करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर देखील मंत्री धनंजय मुंडेवर कारवाई झाली नाही. मात्र या संदर्भात बोलण्यासाठी थेट आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी आहेत. ताई, काय सांगाल, आपण अजित पवार यांना भेटून सर्व पुरावे जे होते ते दिलं होतं, यानंतर कारवाईची मागणी केली होती. मात्र काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि थेट धनंजय मुंडे यांची देखील भेट झाली. अजित पवार मात्र कारवाई केली नाही. असा कसा पाहता आपण याचं? नाही, आता काल जे अजित पवार म्हणालेत की मी आता ते जे पेपर आहेत ते दमानी यांनी मला दिले, हे त्यांनी मान्य केलं, त्याची आता आम्ही पडताळणी करू असं म्हटलंय. पण आता पडताळणी करायला किती वेळ लागेल, काय टाइम फ्रेम आहे, काही बोलले नाही आहेत. आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं मी 4 दिवस म्हणजे 96 तास मी वाट बघणार आहे. तितक्या वेळात जर त्यांचं आलं नाही तर मला कोर्टात जाऊन या सगळ्यांना मी रिस्पॉन्डंट्स बनवणार आहे आणि पर्सनली लायबल करणार आहे. कारण यांना पुरावे म्हणजे नक्की काय हवंय. आता सगळं दिलं की यांच्या कंपन्या एकत्र, आर्थिक लाभ त्यांना गव्हर्नमेंटकडनं मिळतोय, राख माफियामध्ये ते होते, राख हे विकतायत. एवढंच नाही, त्यांच्या जमिनी एकत्र, सगळे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत. आता आर्थिक लाभ दाखवून सुद्धा अजून यांना पडताळणी करायची आहेत. तर हे काही पेपर मी माझ्या घरी बनवलेले नाही आहेत, हे जे ऑनलाईन होते डाउनलोड केलेले सह्यासकट पेपर्स आहेत. पण त्याची लिगॅलिटी त्यांना तपासायला हवी असेल तर त्यांना ती करू दे. 4 दिवसात जर त्यांनी त्याचं दिलं नाही डिटेल्स तर मला लोकायुक्त आणि CJ दोघांकडेही मला पिटिशन मूव्ह करावी लागेल. आपण एकंदरीत कालचं आपण पाहिलं तर मुख्य तुमच्या ते बैठकीमध्ये तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपला भूमिका मांडणार आहे, कारवाई त्यांच्यावर करायचं की नाही, राजीनामा घ्यायचं की नाही. मात्र बैठक त्यांची त्या मुख्यमंत्र्यांबरोबर अजित पवारांची झाली आणि त्यानंतर ते माध्यमाशी बोलताना अजित पवार असे म्हणाले काही ठोस पुरावा भेटला तर धनंजय मुंडे विरोधात तेव्हा मी कारवाई करणार. तर मात्र आता ठोस पुरावा तुम्ही कसं गोळा करणार? नाही, मला ठोस पुरावा म्हणजे ना एक्झॅक्टली काय हवंय तेच कळत नाही. घटना घडतानाचा व्हिडिओ आल्यावर मगच ते ठोस पुरावा म्हणणार आहे का त्यांना? म्हणजे काय ठोस पुरावे म्हणजे तुम्हाला काय हवंय? तुम्हाला दिसतंय दहशत आहे, वाल्मिक कराडची दहशत आहे, सुदर्शन गुलेची दहशत आहे, सगळे मिळून बीडला हलवून टाकलंय, लोकांचा आक्रोश आहे, जनमोर्चे निघतायत, आम्ही पुरावे दिले. आता काय तुम्हाला ठोस पाहिजे आणि कधी तुम्ही कारवाई करणार? का हे दोघांचेही मित्र आहेत म्हणून जनता गेली खड्ड्यात आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करणार नाही, काय वाटेल ते झालं तरी, अशी भूमिका आहे का मुख्यमंत्र्यांची आणि अजित पवारांची? आणि तसं असेल तर स्पष्ट सांगा, म्हणजे जनता तुम्हाला आता धडा शिकवेल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज जवळपास 50 दिवस झाले, मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे. याकडे कसं पाहता? मला तेच तर कळत नाही की म्हणजे पोलिसांना लाज वाटायला पाहिजे की सैफ अली खानचा गुन्हेगार पकडला जातो पण एक साध्या सामान्य संतोष देशमुखांचा गुन्हेगार 50 दिवस झाले तरी पकडला जात नाही, त्याची काहीही माहिती मिळत नाही. काय म्हणायचं याला आपण? एकंदरीत आपण जे सर्जन डॉक्टर आहेत त्या ठिकाणी हे केलं होतं त्यांच्यावर देखील आक्षेप घेतला. कशा पद्धतीचा आपण आपला आक्षेप आहे? मला जी माहिती मिळते, पहिलं म्हणजे एक सिव्हिल सर्जन बीडचा आहे, त्याची ट्रान्सफर होते भ्रष्टाचार केला म्हणून. शासनाने 24 आरोप टाकलेत. याच्या आधी त्यांच्यावर 3 FIR होते. त्या FIR मध्ये सुद्धा एका प्रेग्नंट बाईचा त्यांनी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी केलं, त्यांची संमती न घेता. त्याच्यावर हायकोर्टानेच काय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्यावरचे निर्णय फायनल केलेले आहेत, गुन्हे फायनल केलेले आहेत. असा व्यक्ती जो इथून मुंबई नाशिक आणि अशा माणसाला पुन्हा बीडमध्ये आणलं जातं, ते का कशासाठी? म्हणजे ज्या माणसाला 2दा त्यांची VRS रिजेक्ट झालेली आहे आणि का तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आत्ताच मला काही वेळापूर्वी नाशिकहून देखील फोन यायला लागले आहेत की तिकडे दिव्यांग सर्टिफिकेट त्यांनी कशी खोटी दिली होती. आणि माझा प्रश्न मुळात हा आहे की एक व्यक्ती ज्याचं इतकं टोलेजंगी हॉटेल आहे आणि एक हॉस्पिटल देखील केजला आहे,
तर तो हॉस्पिटल चालवायचं सोडून एक सिव्हिल सर्जन म्हणून इथे नोकरी का करतो? कारण इथे काही ना काही त्यांना पैसे जास्त मिळतात म्हणूनच करतो ना. तर मला जे जे प्रूव्ह करायचं आहे ना ते मी काही एक दिवसात यांच्या विरुद्ध देखील करणारच आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या आपण पण म्हणत आहात की जवळचं आहे धनंजय मुंडे, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही का असं? मुख्यमंत्र्यांचे ते बरेच काळपासून ते जवळचे आहेत, पण मुख्यमंत्र्यांना हे कळायला हवं की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या सख्ख्या भावावर जरी आरोप झाले तरी त्यांना मुख्यमंत्री म्हणून कारवाई करणं गरजेचं आहे. पण आताच्या घटकेला ते जर धनंजय मुंडेची पाठराखण करत असतील तर हे साफ चुकीचं आहे. आपण पाहिलं तर आता सदावर्ते देखील या केसमध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली त्यांची सुद्धा. त्यांनी तृप्ती देसाई असतील किंवा तुम्ही किंवा सुरेश धस या सर्वांनी मिकी माऊस म्हटले. नाही, त्या डंके की चोट पे वर मला काहीही टिप्पणी करायची नाहीये. विद्वान व्यक्ती आहेत ते, त्यांच्या एवढा समाज आपल्याला नाही मत. मात्र आता कारवाई समजा झाली नाही आणि अजित पवारांनी यांना ठोस पुरावे हवे. जर ठोस पुरावा भेटला नाही तर पुढचं तुमचं पाऊल काय असेल? माझे जे पुरावे मी दिलेत अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना अतिशय स्ट्रॉंग आहेत. त्यांचं मी जसं म्हटलं मंत्रिपदच काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल इतके स्ट्रॉंग पुरावे आहेत ते मी आता विचार करते की येत्या 4 दिवसात त्यांना ती पडताळणी करू दे. अजित पवारांना पडताळणी करून तथ्य आढळलं तर कारवाई करा, नाही तुम्ही केली तर मला पुढची पावलं म्हणजे लोकायुक्त म्हणा किंवा सीजेना पत्र जे पुन्हा मी लिहिलं होतं तर आता तिथे थेट PI दाखल करावी लागेल आणि हे पुरावे मी देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे. कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ती घेतली नाही, त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि ह्यांनी पक्षाचे अध्यक्ष असून त्यांच्यावर कारवाई केली नाही अशी मी मागणी, त्याच्यावर ह्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मी कोर्टात करणार आहे. धनंजय मुंडे पण काल यावर रिॲक्शन देताना भावुक झाले आणि त्याच्यानंतर ते या विषयाकडे आपण पाहिलं तर ते म्हणे की माझ्यावर चुकीचा असा आरोप करून मला यामध्ये हे ब्लॅकमेल केलं. काल ते बोलताना असं देखील म्हणाले की मला 3रीत माझी मुलगी आहे, तिला किती मैत्रिणी प्रश्न विचारतात. अरे तुमची मुलगी आणि त्या मुलीला वडील तरी आहेत तिला समजवायला, पण आज जे झालंय ते इतकं गंभीर झालंय की त्या मुलीचे वडीलच तुम्ही हिरावून घेतलेत आणि तुमच्यासारख्या लोकांनी आणि तुमच्या माणसांनी तिचे वडील हिरावून घेतलेत. तुम्ही काय बोलता त्याचं थोडं भान ठेवा. नक्कीच आपण पाहिलं तर 96 तासामध्ये जर राज्य सरकारने धनंजय मुंडेवर कारवाई केली नाही तर कोर्टात दाद मागून त्यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाणे करणार आहेत. कॅमेरामॅन प्रशांत मानेसोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.